बोलता विषयमध्ये आपले स्वागत. एल मेन्चो जगातील सर्वात भीषण ड्रग माफियांपैकी एक आज मारला गेला. पण इंडिया, USA आणि चायना का सतर्क आहेत? चला पाहूया. एल मेन्चो यांनी सुरुवातीला USAमध्ये राहून आपला ड्रग नेटवर्क तयार केलं आणि नंतर मेक्सिकोमध्ये CJNCचा तो नेता बनला. ट्रम्पच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये FBI त्याला पकडण्यासाठी 15 मिलियनचे बक्षीस जाहीर केले होते. CJNG हे एल मेन्चोच्या नेतृत्वाखाली फेंटेनॉईल आणि कोकेन सारखे ड्रग्ज तयार करून जगभर पसरवत होते. USA, युरोप आणि भारतामध्ये हे ड्रग्ज पोहोचत होते. ह्या ड्रग्जना आळा घालण्यासाठीच अमेरिकेने मेक्सिकोवर बॉर्डर सिक्युरिटी आणि ड्रग ट्रॅफिकिंग नियंत्रणासाठी दबावसुद्धा टाकला होता, ज्यात टॅरिफची धमकीसुद्धा होती. भारताने सुद्धा ड्रग ट्रॅफिकिंगसाठी कडक कारवाई, कडक कायदे केले होते. यामध्ये चायनाची इन्व्हॉल्वमेंट मोठी आहे. चायना हे CJNGला ड्रग्ज बनवण्यासाठी जे केमिकल्स लागतात ते पुरवत होती. मेक्सिकोमध्ये फेंटेनाईलसारखे ड्रग्ज तयार होतात आणि ते अमेरिका, भारत आणि बाकी देशांमध्ये पाठवले जातात. त्यामुळे चायनाच्या लॅब्सवरही आंतरराष्ट्रीय दबाव मोठ्या प्रमाणात आहे. आता एल मेन्चोच्या मृत्यूनंतर CJNGचा पुढचा बॉस कोण होणार यासाठी आणि एल मेन्चो मारला गेल्याने जगभर व्हायलन्स, हिंसाचार हा वाढू शकतो. त्यामुळे भारत, अमेरिका, चायना आणि बऱ्याच देशांमध्ये अलर्ट राहण्याचे संकेत दिले गेले आहेत. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? काय होईल पुढे? याविषयी तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.